हंगामातील महत्त्वाचे असलेले गहू व हरभरा पीक जोमात असले तरी हरभरा पिकावर कुठे कुठे मर रोगाचा प्रादुर्भाव दिसायला लागला आहे. 2 दिवसांपासून वाढलेली थंडी गहू व हरभरा पिकाला सध्या तरी पोषक असल्याचं शेतकरी सांगतायत. आपण रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांच्या मशागती बाबतीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून या मशागतीबाबत जाणून घेऊया. सध्या परिसरात थंडीचा कडाका वाढला असल्याने या थंडीमुळे गहू या पिकाला अपाय होणार की उपाय होणार या बाबतीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत चर्चा करून आपण जाणून घेऊया. त्याच पाठोपाठ रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक सुद्धा अतिशय बहारात आल्यासारखे दिसत आहे. त्याविषयी सुद्धा आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करून जाणून घेऊया. रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकापाठोपाठ हरभऱ्याचं पीक देखील जोमात आलेलं दिसत आहे. तर आपण या हरभऱ्याच्या नियोजनाबाबतीत मशागतीच्या नियोजनाबाबतीत जाणून घेण्याकरिता खोपडा शिवारात आलेलो आहे. तर दादा, या ठिकाणी आपण जो हरभरा लावला याची व्हेरायटी कोणती आणि मशागत कशा प्रकारे केली? ही व्हेरायटी आहे हे दप्तरी 21. पहिल्या वेळेने आपण रोटावेटर मारलेला आहे सोयाबीन निघाल्यानंतर आणि त्यानंतर डायरेक्ट पेरणी केली. ह्याची पेरणी झाली आहे 25 ऑक्टोबरला आणि त्याच्यावरून डबल रोटावेटर मारलं. मग त्याच्यानंतर तसाच राहिला तो. तर आता याच्या अगोदर एक स्प्रे काढला आहे, पाऊस आला पाणी चालू केलेलं आहे स्प्रिंकलरनी, तर त्याच्या अगोदर स्प्रे काढलेला आहे रिच ग्रो आणि रोको. बाकी तर काही नाही आहे. या हरभरा पिकावर आम्ही पाहतोय आता सध्या मर रोगाचा थोडाफार प्रादुर्भाव दिसत आहे. तर यासाठी कुठल्या प्रकारचं नियोजन केलं? एक रोकोचा स्प्रे काढला आहे फक्त. आता याच्यानंतर अधिक एक एलिएटचा काढणार आहे. त्यानंतर हे किती क्षेत्रफळ आहे? किती क्षेत्रफळात हा हरभरा आहे? हे 4 एकर क्षेत्रफळ आहे. 4 एकरमध्ये हा हरभरा पेरलेला आहे आपण. किती उत्पन्न व्हायला पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा अशी आहे की नाही काही तर समजा कमीत कमी 40 क्विंटल तरी एकरी 10 क्विंटल झाला पाहिजे. याच्यासाठी खत आणि जे कीटकनाशक आहे या बाबतीत काय प्रयोजन केलं? कुठल्या प्रकारचं कीटकनाशक वगैरे वापरलं आपण? खत तर आपण कोणतंच नाही मारलेलं आहे. खत दिलंच नाही आहे. बगर खताचाच चना आहे. त्यानंतर फक्त आपण स्प्रेस काढला आहे एक रोको कोणता आणि रोको आणि एक रिच ग्रो. दाखवा ना, तो कोणता आहे? हा ग्रोथसाठी, ग्रोथ रेग्युलेटर म्हणून. ग्रोथ आणि घाटे? नाही फक्त ग्रोथसाठी. आता याला समजा घाटे आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी हां. काय नियोजन असेल? तो आता समोर आपण एक स्प्रे काढू. कोणता? आता तो स्प्रे आपण एक एलिएट मारू याच्या मर रोगा त्यासाठी आणि त्याच्यानंतर एखादं हे मारू डोंगल. गहू व हरभरा पिकाला पोषक वातावरण, त्याचप्रमाणे देण्यात येणारी रासायनिक खते तसंच योग्य प्रकारचं नियोजन केल्यास उत्पादन क्षमता वाढण्याची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय. तर या ठिकाणी आम्ही पाहतोय गव्हाचं अतिशय बहारदार पीक आलेलं आहे. या गव्हाच्या मशागतीच्या नियोजनाबाबतीत आपण काय काय नियोजन केलं किंवा आता गेल्या 2 दिवसापासून परिसरात थंडीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तर या थंडीमुळे या गव्हाच्या पिकाला अपाय होईल, फायदा होईल की काय, या बाबतीत थोडंसं? या गव्हाच्या पिकाला सध्या तर काही होऊन राहिलं नाही. आता सध्या बहारावर जर आलं तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तर आता हे चौथं पाणी सुरू आहे याला. तर चौथं पाणी सुरू असताना युरिया खत वगैरे झालं आणि पेरणी मागच्या महिन्यात 10 तारखेला झाली आहे, सप्टेंबर. किती क्षेत्रफळ आहे? किती एकर? 2 एकर क्षेत्रफळ आहे. या 2 एकर क्षेत्रफळात असलेल्या गव्हाचे किती उत्पादन आपल्याला व्हायला पाहिजे? मला 2 एकर क्षेत्रफळात 40 क्विंटल व्हायला पाहिजे. आपण कुठल्या प्रकारची कशी मशागत केली पेरणीपासून ते गहू आता ज्या स्थितीत दिसत आहे त्या स्थितीत येईपर्यंत कोणत्या प्रकारची मशागत केली, कोणती खते दिली, या बाबतीत थोडं सांगा. सुरुवातले रोटावेटर मारून गव्हाची पेरणी केली एकरी 40 किलो आणि त्याच्यानंतर पेरताना 10, 26, 26 हे 3 बॅगा दिल्या. 3 बॅगा दिल्याच्या नंतर 21 दिवस झाल्याच्या नंतर 3 पोते नत्र म्हणजे युरिया दिला. त्याच्यानंतर आता जास्त दिवस आता चौथ्या पाण्यावर अधिक एकरी 3 पूर्ण शेताला 3 पोते टाकले 2 एकराला युरिया आणि 6व्या पाण्यावर आम्ही पोटॅश आणि युरिया मिक्स टाकणार आहोत. तर कमीत कमी उत्पादन 40 ते 45 क्विंटल व्हायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत या क्षेत्रफळात किती एकर जागा आहे? हे 2 एकर आहे. 2 एकरात किती उत्पन्न व्हायला पाहिजे? अपेक्षित किती आहे तुम्हाला? आम्हाला अपेक्षित तर भरपूर आहे, पण कमीत कमी 45 क्विंटल गहू व्हायला पाहिजे. नक्की होणार? हा.
जातीचं बियाणे पेरलेलं आहे. कोणतं कुठलं बियाणं पेरलं कुठल्या जातीचं? ते श्रीराम 111. त्याच्यानंतर फवारणी वगैरे कशी काढली? फवारणी काढली. दोन पाण्याच्या नंतर आम्ही ते 240 म्हणून औषध फवारलं बॉटलमधले, आणि त्याच्यानंतर 2 औषधं फवारले. त्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण ते चांगलं ते जरा पाण्यावर ते पानरोग जसा मुरड आल्यासारखं होतं, त्या फवारणी केली. मी सोमेश्वर शहाणे, कॅमेरामन मंगेश अळव यांच्यासह. आपण पाहत रहा जनमत लाईव्ह.